नमस्कार मित्रांनो, मी माझ्या प्रल्हाद ब्लॉग या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो। आज आहे पालखी भेट सोहळा, कडवई आणि शिंदे आंबेरी गावचा पालखी भेट सोहळा। हा बघण्यासाठी मी सुद्धा आलो आहे कडवई गावात आणि ह्या भेट सोहळ्याला प्रचंड गर्दी असते। माणसं 4 ते 5 हजारांची गर्दी असते। आता थोड्या वेळातच दोन्ही पालख्या येतील आणि ह्यांचा दोन्ही बहिणी भेटाभेटीचा सोहळा हा पार पाडण्यात येईल। परंपरेनुसार हा चालत आलेला भेटीचा सोहळा आज मलाही बघायला अनुभवायला मिळेल। लहान मुलांसाठी एक खेळण्याचं सुद्धा केलेलं आहे इथे, उड्या मारण्यासाठी, आणि इथे बरेच प्रकारची खेळणी असतात। दादा ब्लॉगचं नाव काय तुझं? प्रल्हाद शिवण ब्लॉग। इथे बरेचसे भाविक इथे जमा झालेले आहेत। इथे काही दुकानं सुद्धा लावलेली आहेत। ह्या दुकानामध्ये तुम्हाला खेळणी सुद्धा मिळतील आणि ह्या साणेवर सुद्धा भाविक बसलेले आहेत आपल्या दोन्ही पालख्यांची वाट बघत। व्हिडिओ नक्कीच पुढे बघा, कंटिन्यू तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो पालखी भेट सोहळा। भरपूर जण इथे पालखी भेट सोहळा बघण्यासाठी येतात गावोगावातून। हा पालखी भेट सोहळा फक्त कडवई आणि शिंदे आंबेरी गावासाठी फेमस नसून संपूर्ण रत्नागिरीत फेमस असलेला हा पालखी भेट सोहळा आपण इथे बघणार आहोत। कडवई गावात मी साणेवर आलेलो आहे। थोड्याच वेळात दोन्ही पालख्या एकत्र येतील आणि हा पालखी भेट सोहळा पूर्णपणे पार पाडला जाईल। खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे आणि मी सुद्धा पहिल्यांदाच अनुभव घेतो। ह्या आधी 2 वर्ष मी आलो होतो आणि त्याच्यानंतर मी खूप वर्षानंतर हा पालखी भेट सोहळा बघण्यासाठी इथे आलेलो आहे कडवई गावात। तर थोड्या वेळात दोन्ही पालख्या येतील। ब्लॉगर तुषार किंजळकर सुद्धा आहे, व्लॉग शूट करत आहे, आपला भावच आहे। ह्याचा सुद्धा चॅनल कोकणी तुषार किंजळकर चॅनलचं नाव आहे। भावाला सुद्धा सबस्क्राईब करा आणि याची सुद्धा ऑडियन्स माझ्या चॅनलवर आली असेल तर मला सुद्धा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला मराठी ब्लॉगर साठी सपोर्ट करा। थोड्याच वेळात पालखी खाली येत आहे। इथे पालखी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। पालखी खाली घेऊन जाते, पालखी इथे नाचवत गाजवत खाली घेऊन जाण्यात येते। गावकरी आनंदात उत्साहात आपली पालखी खांद्यावर नाचत असतात। हा आनंद कुठे जगात मानला असा असतो। खरं तर आता पालखी खाली घेऊन नेण्यात येईल, तर चला तुम्ही खाली भेटी आता डायरेक्ट पालखी भेट सोहळ्याला। हा पालखी भेट सोहळा बघण्यासाठी प्रचंड गर्दी असते मित्रांनो। तर मी सुद्धा खाली धावत जात आहे। ह्याच जागी थोड्याच वेळात पालखी भेट सोहळा होणार आहे। आई श्री वरदान देवीने आई श्री चंडिका देवीचा पालखी भेट सोहळा। दोन्ही गावातील ही लोकसंख्या, अनेक भक्त आपल्या शिमगा उत्सवासाठी गावी आलेले असतात आणि हा वर्षातून होणारा एक प्रचंड मोठा भेटाभेटीचा सोहळा बघण्यासाठी लोक आनंदाने उत्साहात पारंपरिक भेट सोहळा पार पाडण्यासाठी लोक इथे शिमग्याला गावी येतात। आणि शिमगा उत्सव म्हटलं की कोकण येतच आणि या शिमगा उत्सवासाठी मी सुद्धा कडवई गावात मित्राच्या गावी आलो होतो आणि हा भेटाभेटीचा सोहळा थोड्याच वेळात पालखी खाली येणार आहे। दोन्ही गावच्या पालखी, शिंदे आंबेरी गावची श्री आई चंडिका देवीची पालखी धावत खाली आणतात आणि दुसरी इकडे ह्या साईडला कडवई गावची पालखी धावत खाली आणली जाते। किती उंचावरून ही पालखी आणली जाते तुम्ही बघाल, दोन्ही व्हिडिओ तुम्हाला दिसतीलच। थोड्याच वेळात पालखी येईलच। पाळलेले आहेत, माझ्या मागे बघू शकता तुम्ही, प्रचंड गर्दी आहे। इथे आपले तुषारदा सुद्धा व्लॉग बनवत आहेत, अनेक क्रिएटर्स लोक इथे जमा झालेले आहेत आणि हा पालखी भेट सोहळा बघण्यासाठी अनेक लोक लांब लांबून गावातून येत असतात। मी सुद्धा माझ्या दापोलीत गावातून आलेलो आहे, माझ्या मित्राच्या गावी कडवई गावचा आणि शिंदे आंबेरीचा पालखी भेट सोहळा बघण्यासाठी। थोड्याच वेळात पालखी येईल, तर व्हिडिओमध्ये बनून राहा। खरंच हा मला सुद्धा एक वेगळाच अनुभव मिळणार आहे या पालखी भेट सोहळ्यातून। वर्षातून एकदाच होणार आहे हा पालखी भेट सोहळा, शिमग्याला होतो। हा बघण्यासाठी खूप लोक येतच असतात, मी सुद्धा आलेलो आहे। तर तुम्ही सुद्धा एक वर्षी नक्की या आणि हा पालखी भेट सोहळ्याचा आनंद घ्या। भक्त सुद्धा खूप लांब लांबून येत असतात, मी सुद्धा याच आवडीने आलेलो आहे आणि तुमच्यासाठी पण हा व्हिडिओ घेऊन येत आहे, तर नक्की व्लॉग मध्ये पुढे बनून राहा। कडवई गावची श्री आई वरदान देवीची पालखी इथे आलेली आहे, आगमन झालेलं आहे या चौकात। ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत पालखी खाली आणण्यात येईल। हा पालखी भेट सोहळा बघण्यासाठी खूप गर्दी झालेली आहे मित्रांनो। खरंच खूप भारी वाटतंय आपला हा कडवई गावचा आणि शिंदे आंबेरीचा पालखी भेट सोहळा, श्री आई वरदान देवीचा पालखी भेट सोहळा हा बघण्यासाठी। दोन्ही बहिणींची भेट ही वर्षातून एकदाच होते। खूप गर्दी झाली आहे मित्रांनो, छान वाटतंय। दोन्ही पालख्या खाली येत आहेत, सुद्धा पालखी आहे।
माझ्या मागे बघू शकता इथे आई श्री वरदान देवी आणि आई चंडिका देवीचा पालखी भेट सोहळा. आई श्री चंडिका देवी आणि वरदान देवीचा भेटाभेटीचा सोहळा पार पाडण्यात आलाय. आता दोन्ही पालख्या सानेवर जाऊन बसतील आणि भक्तांना आशीर्वाद देतील. एवढे सगळे भक्त गावागावातून आईच्या भेटीला आलेले असतात. दर्शन घ्यायला आता खूप लाईन कमी झालेली आहे. तर मित्रांनो, आपण पण आपल्या दोन्ही पालख्यांची दर्शन घेऊया, देवदेवतांचे दर्शन घेऊया आणि आपल्या संपूर्ण परिवारासाठी आशीर्वाद घेऊया. इथे अनेक भाविक आपल्या दर्शनासाठी येत असतात. तसेच जिल्ह्या अमेरिकेतले ग्रामस्थ इथे दर्शनासाठी आलेले आहेत. श्री आई चंडिका देवीच्या पालखीच्या बाजूला आपली कडवी गावची श्री आई वरदान देवीची पालखी. इथे तुम्ही पण दर्शन घ्या, तुम्ही सुद्धा दर्शन घ्या. असे 560